वेलकम फ्रेंड्स, आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचं विचारविश्व बदलून टाकलं। ते म्हणजे ज्यांचा आवाज होता युवा शक्तीचा, त्यांचे विचार होते प्रेरणेचे आणि त्यांचे ध्येय होते मानवसेवा म्हणजेच ईश्वर सेवा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित 10 महत्त्वाचे जनरल नॉलेज प्रश्न पाहणार आहोत, जे स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात। पर्याय पाहिजे तर 4 पर्याय दिलेले आहेत। याच्यापैकी पर्याय ओळखायचा तुम्हाला आता नरेंद्रनाथ दत्ता, रामकृष्ण परमहंस, गोपाळकृष्ण आणि स्वामी विवेकानंद। हे स्वामी विवेकानंद नंतर म्हणित त्यांना, पण त्यांचं मूळ नाव हे नरेंद्रनाथ दत्त हे होते। मित्रांनो, दुसरा क्वेश्चन आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? इथं पुन्हा 4 पर्याय तिथे दिसतील तुम्हाला, 1862, 1857, 1875 आणि 1863। याचा करेक्ट आन्सर आहे 1863 डी। स्वामी विवेकानंद यांचा जन्म कुठे झाला? पर्याय ओळखायचे तुम्हाला, मुंबई। स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकाता येथे झाला, म्हणजे पर्याय सी हा करेक्ट आहे। पुढील क्वेश्चन, स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? इथे पुन्हा पर्याय आहेत, ॲनी बेझंट, रामकृष्ण परमहंस, लोकमान्य टिळक आणि स्वामी दयानंद सरस्वती। तर त्यांचे गुरु हे रामकृष्ण परमहंस होते, पर्याय बी हा करेक्ट आहे। रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या वर्षी केली? रामकृष्ण मिशन याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे, ती कोणत्या वर्षी केलेली आहे ती सांगायचं आपल्याला। 1886, 1890, 1892 आणि 1897। त्याचा योग्य पर्याय आहे डी, 1897 या वर्षी त्यांनी स्थापना केली। पुढील क्वेश्चन, स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील शिकागो येथे भाषण कोणत्या वर्षी दिले? स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भाषण दिले होते, तर कोणत्या वर्षी दिले ते आपल्याला पर्याय शोधायचा आहे। 1893, 1890, 1885 आणि 1886। त्याचं करेक्ट आन्सर आहे ए पर्याय 1893। पुढील क्वेश्चन पाहायचा आहे, स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाची सुरुवात कोणत्या शब्दांनी झाली होती? अमेरिकेमध्ये भाषण करण्यासाठी स्वामी विवेकानंद ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांनी भाषणाची सुरुवात कोणत्या शब्दांनी केली किंवा कोणत्या वर्डने केली ते आपल्याला याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत। ते त्याच्यामध्ये सी हा पर्याय जो आहे तो करेक्ट आहे, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका। पुढे पहा, स्वामी विवेकानंद यांनी कोणते पुस्तक लिहिले? इथे 4 पुन्हा पर्याय दिसतील, तर स्वामी विवेकानंद यांनी राजयोग हे पुस्तक लिहिले होते, तर पर्याय बी हा करेक्ट आहे। पुढील क्वेश्चन, स्वामी विवेकानंद यांचे निधन कधी झाले? किती वर्षानंतर किंवा किती वर्ष ते जगले? तर ते फक्त वयाचे अवघे 39 वर्ष जगले आहेत। 39 वर्षांनी काही महिन्याच्या नंतर त्यांचं निधन झालेलं आहे, तर 39 वर्ष हे सी पर्याय। पुढचा क्वेश्चन पहा, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? त्यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तो लिहायचं आपल्याला, राष्ट्रीय युवा दिन, शिक्षक दिन, बाल दिन आणि साक्षरता दिन। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून कॉमेंट करा एक। तर याचं योग्य उत्तर लिहायचं तुम्हाला, 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्ही स्वतः